सर्वांना प्रेज लॉर्ड, ख्रिस्तामध्ये सलाम. प्रभूला धन्यवाद देतो. देवाचं वचन जे अंतर्यामाला नवीन करतं, लढण्याची ताकद आणि प्रेरणा देतं आणि या पृथ्वी तलावरती आम्ही कसं जगावं, सैतानाचा सामना कसा करावा आणि जे आमचं आत्मिक युद्ध आम्ही कशा पद्धतीने जगावं या संबंधानं शास्त्र आम्हाला मार्गदर्शन करतं आणि आमचा विश्वास टिकून राहण्यासाठी देवाच्या वचनाची ताकद आम्हाला प्राप्त होती. आणि म्हणून या यूट्यूबच्या माध्यमातून फक्त एक तळमळ आहे, निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेले लोक देवाच्या वचनानं प्रभावित होऊन सत्यासाठी उभं राहावं, प्रभूच्या राज्यासाठी तयार व्हावं आणि प्रार्थनेची मदत त्यांना मिळावी. बऱ्याच आमच्या प्रार्थना आमच्यासाठी अतिशय उपयोगी पडतात की जेणेकरून ज्या प्रार्थना तुमच्यासाठी केल्या जातात त्या तुम्हाला लढण्याची ताकद देतात आणि प्रभूमध्ये तुम्हाला बलवान करतात. मला एका व्यक्तीचा फोन आलता, त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये इतकी प्रभूने अद्भुत साक्ष निर्माण केली. आम्हाला असं वाटलं की मुलगा फेल होईल आणि आम्हाला त्याच्या यशाची बिलकुल खात्री नव्हती. परंतु जेव्हा आम्ही तुम्हाला प्रार्थनेसाठी विनंती टाकली आणि त्यानंतर 10th ला माझा मुलगा चांगल्या मार्क्सनं पास झाला, ही प्रार्थना आम्हाला संजीवित करते, प्रभावित करते. म्हणून 98 22 17 23 89 या नंबरवरती तुमच्या प्रार्थना विनंत्या न चुकता पाठवा. पुष्कळ लोकांचे कॉल येतात, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो आणि देव त्या लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडवत आहे. तुमच्याही जीवनामध्ये नक्की साक्ष घडवेल. मग ती लेकराची असू द्या, लग्नाची असू द्या, नोकरीची असू द्या, सगळे प्रश्न सोडवण्यासाठी देव समर्थ आहे. माझा देव स्वर्गामध्ये आणि तो पृथ्वी तलावरती आमच्या प्रार्थना ऐकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येत नाही की ज्या लोकांपर्यंत देवाचं वचन पोचायला पाहिजे, परंतु आम्ही पुष्कळ लोकांपर्यंत युट्यूबच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे मीटिंगच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे. तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पाठबळाची गरज असते आणि तुमच्या पाठबळावरती या सेवा चालू आहेत. जर तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये बीज रोपण करायचं असेल, मी त्याला बीज रोपण म्हणतो, कारण जेव्हा बीज पेरलं जातं तेव्हा ते अधिक पटीने आम्हाला मिळतं. तर तुम्ही 98 22 17 23 89 गुगल पे, फोन पे वरती तुमचं बीज रोपण करू शकता आणि त्यातले आशीर्वाद तुम्ही मिळू शकता. आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहणार आहोत, भिणाऱ्या व्यक्तीला कधीच विजय मिळत नाही. म्हणजे भित्रा विजय कधीच मिळवू शकत नाही. सैतानाचं प्रमुख अस्त्र या पृथ्वी तलावरती एका विश्वासणाऱ्याचं पतन व्हावं किंवा एक विश्वासणारा या पृथ्वी तलावर त्याचं अस्तित्व संपुष्टात यावं, याच्यासाठी तो प्रथम त्याच्यामध्ये भीती निर्माण करतो. म्हणून येशू जन्माच्या वेळेस जेव्हा देवदूत स्वर्गामध्ये सुवार्ता घेऊन आले स्वर्गातून, त्यास त्यांनी पहिला शब्द वापरला, भिवू नका. येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला आणि शिष्यांना देखील त्यानं हे सांगितलं, भिवू नका, कारण मी उठलो आहे. ही फार मोठी सुवार्ता आहे आणि जगाला याची गरज आहे. आज आम्ही पाहणार आहोत मोठा योद्धा ज्याला देवानं निवडलं आणि त्यानं आत्तापर्यंत अनेक विजय संपादन केले, परंतु एक विजय त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला असता किंवा एक विजय त्याचा इतिहास त्यानं बदलून टाकला असता, परंतु हा व्यक्ती घाबरला आणि देवानं तो विजय दुसऱ्या व्यक्तीला दिला. याचं कारण मी जाणतो. या व्यक्तीमध्ये एक प्रकारचं नेतृत्व हे कधीच भीतीदायक असू शकत नाही. या जगाचं नेतृत्व आम्ही करत आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत आणि शास्त्रामध्ये असलेलं विश्वासणारे प्राणघातक पदार्थ पेले तरी त्याला बाधणार नाही. म्हणजे एवढं निर्भीड असलं पाहिजे. ज्यास तुमच्यामध्ये हा निर्भीडपणा, लढण्याची ताकद येते, तेव्हाच तुम्ही जगामध्ये टिकून राहू शकता. असं म्हटलं की तुमचं जगणं रक्त मांसाबरोबर नाही, सत्ता, अधिकार व आकाशातला दुरात्मा समूह यांच्या विरुद्ध तुमचं युद्ध आहे. आणि म्हणून माणसाची भीती कधी बाळगू नका. जेव्हा मनुष्य मनुष्याला घाबरतो आणि त्याच ठिकाणामध्ये तो पराभूत होतो. हे जग फार मोठं युद्धाचं ठिकाण आहे. इथं तुम्हाला लढावं लागतं स्वतःशी, स्वतःच्या करिअरशी, आजूबाजूच्या लोकांशी लढायचं, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा वाद नाही करायचा, वैचारिक युद्ध आहे. आणि सैतान सुद्धा विजय मिळवण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या विचारांवरती हल्ला करतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्या विचारामध्ये सापडता किंवा तुमच्या विचारांमध्ये भय निर्माण होतं, तेव्हा या जगामध्ये तुम्ही सगळ्यात पराभूत अशा प्रकारची व्यक्ती बनता. एक वचन वाचू म्हणजे तुम्हाला कळेल.
जर तुम्हाला खरोखर विजयी व्हायचं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, बिझनेसमध्ये असू द्या, कोर्टामध्ये असू द्या, शिक्षणामध्ये असू द्या, परिवारामध्ये असू द्या, व्यक्तिगत जीवनामध्ये असू द्या, तुम्हाला विजयाची नितांत गरज आहे. आणि विजय त्या व्यक्तीला मिळतो जो व्यक्ती निर्भीडपणे सामना करतो, परिस्थितीला सामोरा जातो. पहिली शमूएल त्याचा 17वा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण वाचणार आहोत. त्याच्या पहिली शमूएल 17वा अध्याय आणि त्याची 8 पासून. तो उभा राहून इस्रायल सैन्याला मोठ्यानं हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी बलिष्ठ नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्यांनी माझ्याकडे यावे. त्यानं माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास हो. पण माझी त्यांच्यावरती सरशी होऊन मी त्याला ठार मारले तर तुम्ही माझे दास होऊन आमची सेवा कराल. तो बलिष्ठ म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यांना मी कसपटा समान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्या पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही येथे दोघे युद्ध करू. शौल व इस्रायल यांनी त्या बलिष्ठाचे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. त्या सगळ्यांचं धैर्य खचलं आणि शौलापासून, ज्याला देवानं इस्रायल लोकांचं नेतृत्व दिलं, ज्याला देवानं राज्य दिलं, ज्याची निवड देवानं केली आणि ज्याला राजा म्हणून देवानं शक्ती पुरवली, परंतु तो आता देवाच्या सहाय्याकडे पाहण्याच्या ऐवजी त्या बलिष्ठाचे, त्या गल्ल्याथाचे शब्द त्याने ऐकले आणि शास्त्र सांगतं त्याचं धैर्य खचलं आणि तो घाबरला आणि तिथंच तो हरला. पण दाविदाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की दावीद जेव्हा त्या ठिकाणामध्ये गेला आणि त्यानं त्याच्या भावंडांना विचारलं की काय चर्चा चालू आहे, का सगळे गुहांमध्ये, खडकांमध्ये, कपारींमध्ये, विवरांमध्ये लपून बसलेले, कारण काय त्याचं? आता शौलानं तर आतापर्यंत अनेक युद्धाचा अनुभव त्याच्याकडे, अनेक युद्ध त्यांनी जिंकलेले आहेत, परंतु आज तो वैचारिक युद्ध हरला. आणि वैचारिक युद्ध हरण्याचं कारण त्याने अतिशय सुंदर त्या ठिकाणामध्ये हा सैतान कसे डावपेच आखतो आणि सैतान कसा आम्हाला कोंडीमध्ये पकडतो आणि कशी आमची वैचारिक हानी तो करतो ते आम्हाला पाहणं फार गरजेचं आहे. इथं जर तुम्ही वाचलं तर 8व्या वचनामध्ये म्हटलं, तो उभा राहून इस्रायल सैन्यास त्यानं मोठ्यानं हाक म्हणून म्हणाले, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली? मी बलिष्ठ नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नौकर ना? हाच प्रश्न विचारत येतो. बायबल सांगतं सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं किंवा कोणाला गिळावं म्हणून टपलेला आहे. तो फक्त गर्जना करतो आणि बऱ्याच वेळा गर्जनेमुळेच आम्ही कमकुवत बनतो. आम्हाला गर्जनेची भीती वाटते. म्हणून जेव्हा परमेश्वरानं गिदोनाला निवडलं तर गिदोनाला निवड करत असताना परमेश्वर म्हटला की आणि लोकांना बोलो, कोण युद्धासाठी तयार आहे? आणि 30,000 लोक त्या दिवशी युद्धासाठी आले की आम्ही युद्ध करायला तयार आहे. मग परमेश्वर म्हटला, एवढे लोक युद्धासाठी योग्य नाहीयेत. युद्धाची भीती कोणाला वाटती आणि एवढा रणशिंगाचा शब्द कोणाच्या कानावरती पडल्यावर थरकाप होतो, अशा लोकांना 22,000 लोक बाजूला गेले. अहो, युद्ध जिंकण्यासाठी नुसता आवाज जर तुम्हाला आला, तुम्हाला भीती वाटते, तर मग युद्ध तुम्ही जिंकणार कसं काय? या जगामध्ये फक्त आवाज तुमच्या कानावर येतो, कधी कधी आवाज येतो, तुम्हाला नोकरी लागणार नाही. कोणतरी सांगतं गेला इंटरव्ह्यूसाठी, त्या ठिकाणामध्ये तुमचं सिलेक्शन होत नाही, चालू तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला. एक नोकरी लागली म्हणजे लागली नाही म्हणजे तुमचं जीवन संपलं नाही. एखादा चान्स, एखादी संधी तुम्ही गमावली, याचा अर्थ तुम्ही हरला. आणि लक्षात ठेवा, जो व्यक्ती वैचारिक युद्ध हरतो ना, तो जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती युद्ध लढले ते महत्वाचं नाही. शौलानं फार युद्ध लढले होते. दाविदानं 2च युद्धाचा अनुभव त्याने सांगितला. एक माझं मेंढरू अस्वल घेऊन गेलं, एक माझं मेंढरू सिंह घेऊन गेला आणि मी सिंहाच्या जबड्यातनं आणि अस्वलाच्या जबड्यातनं माझं मेंढरू सोडून आणलं. इकडं या दाविदाकडं जो अनुभव आहे तो मर्यादित आहे. शौलाकडं कितीतरी युद्ध याच्यापेक्षा पराक्रमी असणारे त्यानं राजे त्यांना लोळवलं, त्यांना हरवलं. पण आज बलिष्ठा समोर
त्या शब्दानं ते शब्द जाऊन आम्ही पाहतो की या इस्रायलातल्या सैन्यानं शौलाच्या कानावरती पाडले आणि ते शब्द शौलानं ऐकल्याबरोबर तो गर्भगळीत झाला, घाबरून गेला. काही शब्द तुमच्या कानावरती पडत असतात, ते निराशेचे शब्द आहेत, ते तुम्हाला कमजोर आणि कमकुवत करणारे शब्द आहेत. परंतु या लक्षात ठेवा, शब्दानं युद्ध जिंकलं जात नाही. शब्दानं कधी युद्ध जिंकलं जात नाही. येशू ख्रिस्ताला सुद्धा हरवण्यासाठी सैतान डोंगरावरती घेऊन गेला आणि त्याच्याही मनामध्ये भीती उत्पन्न केली. वरून डोंगरावरून खाली उडी मार, देवदूत तुला आपल्या हातावरती झेलून धरतील. पण येशूनं तसं नाही केलं. त्या शब्दानं तो भयभीत झाला नाही की चला आता मी याला लुसिफरला उडी मारून दाखवतो आणि दाखवतो की देव मला कसा झेलून धरणार आहे. नाही, त्याला वैचारिक युद्ध विचारानंच त्याला हरवायचंय असं लिहिलं. सैतान पहिल्यांदा डोंगरावरती एका मनुष्याकडनं हरला. येशू ख्रिस्त त्यास मानवाचा पुत्र, मरियेचा पुत्र, योसेपाचा पुत्र म्हणून त्या डोंगरावरती आहे. आणि एवढा प्रबळ सैतान, एवढं मोठं आणि ताकद त्याच्यामध्ये. आणि ज्या सैतानानं शमशोनाला हरवलं, ज्या सैतानानं आदामाला एदेन बागेतनं बाहेर काढलं, ज्या सैतानानं देवाच्या सिंहासनावरती हल्ला केला, देवाचं सिंहासन हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, एवढा प्रबळ सैतान, या सैतानाला येशूनं फक्त शब्दानंच हरवलं. मनुष्य तो आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस, या शब्दानं सैतानाला त्याने हरवलं. इकडं पलिष्टी हा गल्ल्यात जो आहे तो इस्रायल लोकांसमोर आव्हान निर्माण करत आहे. तुमच्यासमोर कोणतं आव्हान आहे का? वारंवार परीक्षेमध्ये नापास होता का? कोर्टाच्या केसमध्ये तुम्ही हरलेला आहात का? नोकरीमुळे तुमच्याकडे डिप्रेशन आहे का? सक्सेस तुम्हाला मिळत नाही का? सतत सतत निराशेचे शब्द तुमच्या कानावरती पडून तुमचं धैर्य खचलं जात आहे का? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचं युद्ध या जगामध्ये देव तुमच्या वतीने लढणार आहे. देवच तुमच्या वतीने लढत असतो. आणि म्हणून त्यानं फारोचं सैन्य पाठीमागं, समोर तांबडा समुद्र, त्यास मोशेला देव सांगतो, घाबरू नकोस, तू स्थिर उभा राहा. जे तारण मी तुझ्या दृष्टीला पाडणार आहे ते आपल्या डोळ्यानं तू पाहशील. जो फारो तुला आता दिसतो ना, तो फारो तुला पुन्हा परत कधी दिसणार नाही. परमेश्वर त्याच्याशी बोलला. ही परीक्षा आहे, शत्रू आहे, संकट आहेत, व्याधी विकार आहे, अपयश आहे. परंतु एक अपयश तुमच्या जीवनाला संपू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही खंबीर आहात, भीतीदायक जीवन जगत नाही, तुम्ही धैर्यानं प्रश्नाचा सामना करता, तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. मला ती गोष्ट आठवते. एकदा एक बेडूक आणि उड्या मारत मारत एक बेडूक, नवीन बेडूक, आणि तो एका खड्ड्यामध्ये जाऊन पडला. आणि पडल्यानंतर तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूचे ज्येष्ठ बेडकं म्हणजे वृद्ध बेडकं ते आले आणि ते बेडकं जोरजोरात त्याला ओरडायला लागले. आणि ते बेडकं त्याला सांगत होते, हा खड्डा, या खड्ड्यामध्ये आपले अनेक पूर्वज गेलेत, अनेक आपले आणि ज्येष्ठ लोक गेले आणि त्यांनी चुकीच्या त्या खड्ड्यामध्ये पडले आणि तिथून ते बाहेर पडत नाहीत, त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि शेवटी त्यांना तिथं प्राण सोडावा लागला. पण हा बेडूक प्रयत्न करत होता आणि हा उड्या मारत होता आणि ते त्याला सांगत होते, आता प्रयत्न करू नकोस, आजपर्यंत कोणी या खड्ड्यातनं बाहेर आलं नाही आणि आता तुला तिथं मरावं लागणार आहे. सगळी बेडकं त्याच्या अवतीभोवती आणि असा गल्ला करत होते आणि ओरडत होते. पण त्या बेडकानं, आणि आम्ही पाहतो की तो बेडूक त्या ठिकाणामध्ये उड्या मारत होता आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता आणि शेवटी ते बेडकं त्याला हसायला लागले. ते म्हटले, हा खड्ड्यात गेला, आता बाहेर येऊ शकणार नाही. पण काही वेळ गेल्यानंतर हा बेडूक एक शेवटचा प्रयत्न करून जोरात उडी मारून बाहेर आला. आणि बाहेर आल्याबरोबर ते त्याला म्हणायला लागले, अरे तू कसं काय बाहेर आला? अरे तो म्हटलं, तुम्ही लोक जे मला आणि उत्तेजन देत होता बाहेर येण्यासाठी, जी काही तुम्ही मला घोषणा देत होता, आणि त्या घोषणेमुळे त्या ठिकाणात मी बाहेर आलो. ते म्हटले, अरे आम्ही तुला तर म्हणतो या खड्ड्यातनं तू बाहेर येऊ शकत नाही, कारण सगळे तिथं आणि मरून पडलेले. परंतु त्या बेडकाची जर आम्ही अवस्था पाहिली की तो कसं काय बाहेर आला, तर तो बेडूक बैरा होता. या बेडकांचे शब्द त्याच्या कानावरती पडले नाही आणि त्यानं धैर्य सोडलं नाही, म्हणून जिथं अनेक बेडकं मेले पण हा बेडूक खड्ड्याच्या बाहेर आला. हेच आमचं जीवन आहे. आजपर्यंत कित्येक लोक अशाच प्रकारे निराशेमध्ये, अपयशी, पराजित, व्याधी विकारात, कर्जामध्ये, बेकारीमध्ये मरून गेले असतील. परंतु तो तुमचा इतिहास नाही बनायचा. तुमचा इतिहास वेगळा असेल आणि वेगळा इतिहास तो घडवतो जो कधीच जीवनामध्ये भयभीत होत नाही. प्रिया, विजय मिळवायचा का? विजय फक्त त्या व्यक्तीला मिळतो ज्याच्या अंतःकरणामध्ये भीती नाही. कदाचित तो बेडूक, या लोकांचे शब्द जर त्याच्या कानावरती पडले असते
तर तो घाबरून तिथंच मेला असता. परंतु त्याच्या कानावरती ते शब्द न पडले, कारण त्याचे कान बंद होते, बहिरा होता. लक्षात घ्या, कधी कधी जगामध्ये वावरताना जगातल्या लोकांचे शब्द आपले शब्द असता कामा नये. तुम्ही काय शब्द स्वीकारता ते शब्द तुम्हाला निराश करणार, ते शब्द तुम्हाला पराभूत करणार. गल्ल्यात हे शब्द बोलत होता, अरे तुम्ही शाऊलाचे नौकर ना, काय व्यूहरचना करत आहात, मी बलिष्ठ आहे, माझ्यासमोर काय व्यूहरचना करतात. सैतान पण तुम्हाला सांग, काय उपास प्रार्थना करता, तुम्ही देवाचे सेवक आहात ना, जिवंत देवाचे सेवक आहात, मग तुमच्या वाटेला एकच काय, आणि काय व्यूहरचना करणार आहात, काय चर्चला जाणार आहेत, काय प्रार्थना करणार आहेत, काय कर्जातनं तुम्ही बाहेर पडणार आहे. हे कर्जातच तुम्ही मारणार आहे. तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद कोणामध्ये नाही, पण देवाच्या वचनामध्ये दिलं, आम्ही धनवान होण्यासाठी तो निर्धन झालेला. हे आमच्यासाठी, आमच्या अंतरात्म्यातला पवित्र आत्म्याचा तो आवाज आहे. तो आम्हाला बलवान करतो, आम्हाला समृद्ध करतो. आणि पवित्र आत्म्याची वाणी आमच्या कानावरती पडताना जसं मी पाहतो, अलिशा ज्यावेळेस त्या स्त्रीच्या घरामध्ये गेला आणि त्या स्त्रीकडचे निराशेचे शब्द, माझा पती तुझा सेवक मरून गेलेला आहे आणि त्यानं एवढं मोठं कर्ज आमच्या घरावरती करून ठेवले, सावकार येणार माझ्या मुलाला धरून घेऊन जाणार आहे, म्हणजे माझं सगळं काही संपणार आहे. किती निराशेचे शब्द. तो पण देवाचा सेवक होता, अलिशाचा तो सेवक होता, प्रभूचा तो सेवक होता. परंतु सेवकाच्या वाटेला आलेले ते दुःख, त्याची पत्नी म्हणते, आता माझी परिस्थिती इतकी भयानक बनली की माझा मुलगा आता सावकार येऊन घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, तो सेवा करताना ज्या पद्धतीनं कुठलीच अपेक्षा न ठेवता त्यांनी सेवा केली आणि म्हणून तो कर्जामध्ये राहील. एक सेवकाचं जीवन असंच असतं. तुम्ही देखील प्रभूची सेवा करणारे प्रभूचे सेवक असाल आणि तुमच्या घरामध्ये अशाच प्रकारचं वातावरण असेल आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल की आम्ही काय कमवलं. या जगामध्ये प्रभूची सेवा करणाऱ्या लोकांसाठी हा प्रश्न असतो की आम्ही जगामध्ये काय कमवलं, काय आमच्या वाटेला आलेलं आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणते शब्द, निराशेचे शब्द आपल्या कानावरती घेऊ नका. निराशेचे शब्द तुम्हाला निराश, पराभूत मनोवृत्तीचे बनवतात आणि एकदा तुमचं मन पराभूत झालं तर तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा कोणीच देऊ शकत नाही. जिंकण्यासाठी आंतरिक आवाजाची गरज आहे आणि ज्याचा आंतरिक आवाज बलवान आहे तो व्यक्ती निर्भीडपणे प्रश्नाला सामोरा जातो. जसं ती स्त्री म्हण, माझा नवरा तुझा सेवक होता, मला देखील ते सांगणं गरजेचं आहे. तुम्ही प्रभूची सेवा करणारे आहात. सेवकाच्या बाबतीमध्ये देव कधीही त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ देत नसतो. सावकार तिच्या मुलाला घेऊन जाऊ शकणार नव्हता, पण तो तिचा अनुभव असणार आहे. कर्ज हा तिचा अनुभव असणार आहे, अपयश हा तिचा अनुभव असणार आहे, सावकार हा तिचा अनुभव असणार आहे. परंतु या अनुभवामध्ये धैर्यानं तोंड द्याल. एक दिवशी जसा त्या स्त्रीच्या घरामध्ये अलिशा गेला तसं एक दिवशी देवाचं वचन तुमच्या घरामध्ये येणार. मी तर म्हणतो आता तो समय आहे, प्रभूचं वचन तुमच्याकडे येण्याचा तो समय आहे. फार कर्जात तुम्ही असाल, आशा संपलेली आहे, कुठून मार्ग दिसत नाही, सगळे मार्ग बंद झालेले आहेत. परंतु जेव्हा जगाचे मार्ग बंद होतात ना, तेव्हा स्वर्गाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होतो. हाच विश्वास तुमच्यात असला पाहिजे, हेच तुमच्यामध्ये धैर्य असलं पाहिजे. आणि देवाला भित्र्या लोकांची गरज नाही, म्हणून शास्त्रात प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, भित्र्यांना, जे भितात त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही, भिणाऱ्या लोकांना स्वर्गाचं राज्य पण नाहीये. म्हणून भिवू नका ही सुवार्ता आहे. शिष्याना पण त्यांनी सांगितलं, भिवू नका, मी उठलेलो आहे, घाबरू नका, मी उठलेलो आहे. येशू ख्रिस्त जिवंत ही तुमच्यासाठी सुवार्ता, तुमच्यासाठी, तुमच्या वतीनं मध्यस्थी करायला पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. मग का भीतीदायक जीवन जगतात? का देवाचे सेवक या नात्याने तुमच्या समोर तुमचं भविष्य अंधकारमय दिसतंय? तुम्हाला वाटतं तुमचं भविष्य अंधकारमय, परंतु लक्षात ठेवा, माझ्या 30 वर्षाच्या सेवेमध्ये एक गोष्ट मी शिकलो, परमेश्वर त्याच्या सेवकांना कधीही एकटं सोडत नाही, कधीच नाही प्रिया. झाडाखाली सुद्धा एलिया आणि उपाशी राहिला नाही, विधवेच्या घरी सुद्धा उपाशी राहिले. मग देव जर त्याच्या सेवकांना इतकं उत्तम प्रतिफळ देतो, इकडं शौलाच्या या लोकांना, सैन्याला त्या गल्ल्यातानं आव्हान केलं, काय तुम्ही शौलाचे चाकर आहात ना, परमेश्वराची चाकरी करणारे लोक. बायबल सांगतं, दावीद म्हणतो, माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, धार्मिक निरश्रित झालेला, त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिले. मी तरुण होता तर म्हातारा झालेला आहे. हा दाविदाचा अनुभव आहे. धार्मिक व्यक्तीचा अनुभव हाच आहे. जर तुम्ही धार्मिक आहात तर धार्मिकाला आशा आहे, आणि जर तुम्ही आशेचं जीवन जगतात तर तुमच्यामध्ये कुठल्याच गोष्टीची भीती असता कामा नये.
कोणतीच भीती असू देऊ नका. म्हणून तर येशू म्हणतो, आकाशातल्या पाखरांकडे पहा, पेरीत नाही, कातीत नाही, पण देव त्यांना गौरवाने देतो. त्या पाखरांपेक्षा तुमचं मोल अधिक मोठं. त्यांच्यापेक्षा आम्ही मोलवान आहोत. पाखरांसाठी येशू कुर्बान झाला नाही. पाखरांसाठी तो निर्धन झाला नाही. पाखरासाठी त्याने 39 माराचे फटके खाल्ले नाहीत. पाखरांना काना गावातला द्राक्षरस त्याने दिला नाही. सगळे चमत्कार मानवी देहामध्ये केले, मनुष्यासाठी केलेले. तुमच्यासाठी पण एक चमत्कार पुरेसा आहे की जो तुमची स्थिती बदलून टाकणार आहे. तुम्ही शौलाचे चाकर ना, त्यानं डरकाळी केली, त्यानं घोषणा दिली. कोणती घोषणा तुमच्या कानावरती पडत आहे आणि कशानं तुमचं अंतःकरण भयभीत झालेलं आहे? काय शब्द तुमच्या कानावरती पडत आहे? हे तरुणा, तुझ्या भविष्या संबंधानं तुझ्या कानावरती अशी आरोळी पडत आहे का? तू यशस्वी होणार नाही, तू शिक्षणामध्ये पुढे जाणार नाही, तुला नोकरी लागणार नाही, तुझं कर्ज फिटणार नाही, तुला चांगलं जीवन प्राप्त होणार. कोणते शब्द तुमच्या कानावरती? कदाचित तुम्ही आजारी व्यक्ती असाल आणि आजारपण तुमच्या कानावरती आवाज करत असेल, त्याची घोषणा तुमच्या कानावरती असेल, नाही तुझे अवयव निकामी झालेले आहेत, तुझ्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत, तुझ्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुझ्या ब्रेनमध्ये समस्या आहे, तुमच्या मुलाला निराशेच्या गर्तेमध्ये तो अडकलेला आहे, त्यातून कोणी बाहेर काढणार नाही, तुमचा पती व्यसनातनं बाहेर पडणार नाही, मुलगा बंधनामध्ये अडकलेला आहे, कुटुंब तुटलेलं आहे, पती पत्नीमध्ये संघर्ष आहे, घटस्फोटाचा आवाज कानावरती येत आहे. अहो, किती मोठे प्रश्न असू द्या, माझा देव सगळ्या प्रश्नातनं सोडवायला समर्थ आहे. म्हणून आलिशा तिच्या घरामध्ये गेला, त्यानं खोली बंद केली आणि तो म्हटला, बाई भांडे घेऊन ये, एक एक भांड घरामधलं घेऊन ये, दार खिडक्या बंद कर. आलिशानं एक एक भांड भरायला सुरुवात केलं आणि बायबल सांगतं तिच्या घरातली सगळी भांडी भरली. कालपर्यंत निराश असणारी ती स्त्री, पण जेव्हा भांड भरलं तिच्या चेहऱ्यावरती आनंद होता. पण आलिशाला माहिती, कर्ज फेडण्यासाठी अजून तिला गरज आहे, अजून भांड्यांची गरज आहे. आणि बायबल सांगतं त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडी मागवली. आता मला मोठा प्रश्न पडतो, अशा वेळेस जेव्हा तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असतं ना, तेव्हा नातेवाईक उभं राहत नाही तर शेजारी कसे उभे राहते? परंतु जेव्हा देव तुमच्या बरोबर असतो ना, तेव्हा आपोआप सगळ्या लोकांमध्ये तो काम करायला सुरुवात करतो. देव तुमच्या बाजूने असायला पाहिजे. हे काम मी तुम्हाला जोर देऊन सांगतो, माहिती का? त्याने शेजारची भांडी आणली आणि शेजाऱ्याने आपली भांडी या दरिद्री स्त्रीला, जिच्याकडे सावकार येणार आहे आणि तिच्या मुलाला कैद करून येणार आहे, कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे, म्हणजे सावकार येऊन धमकी देऊन गेलेला आहे, आता जर तू माझे पैसे दिले नाही तर तुझ्या मुलाला माझा गुलाम म्हणून मी घेऊन जाणार आहे. सगळं भविष्य अंधकारमय. परंतु परमेश्वराचं वचन सेवकाच्या माध्यमातून त्या स्त्रीच्या घरामध्ये गेलेले. तुम्ही देवाचे सेवक आहात, प्रभूची भक्ती करणारे लोक आहात, तुम्ही विश्वासणारे लोक आहात, तुम्ही प्रभूचे अनुयायी लोक आहात. तुमच्यासाठी आनंदाची बातमी, प्रभूचं वचन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्या परिस्थितीला पालटून टाकणारं हे देवाचं वचन आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका. आत्ता तुमचं युद्ध तुम्ही जिंकलं, तुमच्या मनातलं भय निघून गेलं. अहो, सावकार येणार आहे, तुम्ही पण बँकेचे लोक येणार आहेत, गाडी उचलून येणार आहे, घरावरती जप्ती येणार आहे, शेताचा निकाल विपरीत लागत आहे. सगळं देव बदलून टाकतो. देव काही स्थिती तशी ठेवत नाहीये. तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, आर्थिक स्थिती तुमची खालावलेली, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमची स्थिती सगळ्यात खराब असते ना, तो समय देवाकडे पाहण्याचा समय असतो. तो समय देवाकडे पाहण्याचा समय असतो. आणि जेव्हा मनुष्य देवाकडे पाहतो, दावीद म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? त्यास आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं. हे त्याचं उत्तर आहे. तुम्हालाही उत्तर हेच आहे. आलिशानं त्या बाईची मदत केली, शेजाऱ्यांनी भांडी दिली. तुमचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमच्या आजूबाजूलाच उत्तर असणार आहे, अवतीभोवतीच. ज्या पद्धतीने या बहिणीला, या स्त्रीला तिच्या अवतीभोवतीच तिचं उत्तर मिळालं. इस्रायल लोक मिस्रातनं बाहेर पडताना असं लिहिलं, परमेश्वरानं त्यांचा आवाज ऐकला, त्यांचे क्लेश, त्यांचे दुःख, त्यांचा विलाप प्रभूपर्यंत गेला आणि परमेश्वरानं त्यांच्यासाठी मोशे पाठवलाय. मोशे, देवाने त्याला सांगून पाठवलं, इस्रायल लोकांना काय काय सूचना द्यायच्या, नीट ऐका. आज तुमची भीती निघून जाणार आहे, सगळी भीती निघून जाणार आहे आणि तुम्हाला विजय मिळणार आहे. तुमच्या दारिद्र्यावरती, तुमच्या व्याधीवरती, तुमच्या विकारावरती आणि तुमच्या परिस्थितीवरती.
सगळ्यामध्ये तुम्हाला विजयाची गरज आहे. आणि विजयाची खात्री देवाचं वचन देतं. कोणी तुम्हाला खात्री देणार नाही. जगामध्ये एकही विजयाचं पुस्तक नाही, पण या पुस्तकाला विजयाचं पुस्तक म्हटलेलं आहे. हे पुस्तक हमखास विजय देणारं पुस्तक आहे आणि याला पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि शास्त्र तुम्हाला जगण्याची प्रेरणा आणि जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतं आणि तुमच्यामधलं भीती घालवण्याचं काम ते करतं. तसं इथं घालवलं त्या शेजाऱ्या पाजारीची भांडणी. मोशेला पाठवलं, इस्रायल लोकांना सांगितलं, चला मिस्रातनं बाहेर पडा, 3 दिवसाच्या वाटेवरती आपल्याला परमेश्वराची उपासना करायची. आता बघा, ज्या मिस्री लोकांचे हे गुलाम आहेत, त्यांच्या घरामध्ये घरकाम करणाऱ्या स्त्रिया, आणि जेव्हा मोशेनं त्यांना सांगितलं की जा मिस्रामध्ये असणाऱ्या स्त्रियांकडनं तुम्ही दागिने मागून घ्या. आता कोणती घराची मालकीन घरामध्ये असणाऱ्या मोलकरणीला तिचे दागिने देईल, पण जेव्हा परमेश्वर काम करतो ना, तेव्हा शास्त्रात लिहिल्याप्रमाणे राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वहाय लावणारा देव मी आहे. हे देवाचं व्यक्तित्व आहे, हे देवाचं चरित्र आहे. देवाला फासे पालटायला वेळ लागत नाही, स्थिती बदलायला वेळ लागत नाही. आज तुम्ही गुलाम होता, आज तुम्ही घरामध्ये काम करणारे लोक होता, पण देव ज्या पद्धतीनं या मिस्त्री स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये देवानं काम केलं आणि म्हटलं यहुदी स्त्रियांना तुमच्या अंगावरचे दागिने द्या. काय देवाची कृपा, काय देवाचा अनुग्रह. आणि त्या स्त्रियांनी आपले दागिने या यहुदी स्त्रियांच्या हातामध्ये, देवाच्या निवडलेल्या स्त्रियांच्या हातामध्ये दिले आणि ते दागिने घालून परमेश्वराची उपासना करण्यासाठी गेले. सेवकाचं प्रतिफळ आहे, सेवेचं प्रतिफळ आहे. जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये सेवा असते ना, तेव्हा लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला डोंगरावरती घेऊन जाताना, आराधनेच्या ठिकाणात घेऊन जाताना, उपासनेच्या ठिकाणामध्ये घेऊन जाताना तुम्हाला त्या स्थितीमध्ये ठेवत नाही. मुळात आमच्यामध्ये भीती निर्माण होण्याचं किंवा आम्ही पराभूत मनोवृत्तीमध्ये जगण्याचं कारण काय माहिती का? आम्ही देवाचं वचन ऐकत नाही. मोशेनं त्यांना सांगितलं, मोशे त्यांच्याशी बोलला. आजही सेवक तुमच्याशी बोलत आहे आणि सेवक तुमच्याशी बोलत असताना तुमच्यामध्ये तो निर्भीडपणा असणं गरजेचं आहे. सेवकाचं बोलणं दुर्लक्षित करू नका. परमेश्वराचा सेवक तुम्हाला भीतीमधनं, दडपणातनं, तुम्हाला दारिद्र्यामधनं, पराभूत मनोवृत्तीमधनं बाहेर काढत असतो. म्हणून देवाचं वचनाकडे कान द्या, सतत देवाचं वचन ऐका. जसं त्या लोकांनी मोशेचे शब्द ऐकले आणि मोशेच्या शब्दाचा परिणाम जर एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं असतं ना, काय सांगतो मोशे, कसे काय आम्हाला ते लोक देणार आहेत, ते आमचे मालक आहेत, मालकाकडे कसं मागायचं. आता आम्हाला न मागण्याची 100 कारणं असतील, पण धन्य ते यहुदी लोक जे सेवकाच्या शब्दाचा सन्मान करत होते, मोशेच्या नेतृत्वाचा सन्मान करत होते. मोशेचं नेतृत्व त्यांनी मांडलं आणि त्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून तो जो शब्द बोलला ते शब्द त्यांनी स्वीकारला. मंडळीनं नेहमी असंच असलं पाहिजे. मंडळी पराभूत कधी होती? जेव्हा त्या नेतृत्वाचा शब्द ती ऐकत नाही. आणि आज आम्ही पाहतो बऱ्याच मंडळाची स्थिती तीच आहे. ते सेवकाचा शब्द मानत नाही. मंडळ्या रिकाम्या होतात, चर्च रिकामं होतं, सेवक जातो आणि सगळं काही रिकाम होऊन जातं. राहतात फक्त 4 टाळके की ज्यांनी देवाची अवज्ञा केली, देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं. आणि मग त्यांना असं वाटतं की चला आपण प्रार्थनेचं युद्ध. नाही, तुम्ही प्रार्थनेचं युद्ध जिंकू शकत. सेवकाच्या शब्दाचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे, जसं या लोकांनी सन्मान केला. आणि प्रभूनं यांना धनवान करून त्या ठिकाणात पाठवलं. मिस्रामधनं बाहेर पडताना त्या आणि उपासनेच्या डोंगरावर जाण्यासाठी त्यांच्या अंगावरती दागिने होते. मी तीच गोष्ट तुम्हाला सांगत आहे. जेव्हा तुम्ही प्रभूचं वचन ऐकण्यासाठी जाता, जेव्हा तुम्ही आराधनेचे शब्द आणि प्रभूला देण्यासाठी जाता, तेव्हा परमेश्वर तुमची स्थिती बदलतो. भिवू नका. भिल्यानंतर तुम्ही कधीच विजय होऊ शकणार नाही. भित्र्या लोकांना जगामध्ये पराभवाचा सामना करावा लागतो, परंतु जे लोक निर्भीडपणे प्रभूच्या मार्गामध्ये चालतात त्यांना विजय मिळतो. दावीद मेंढरं चारणारा व्यक्ती, आणि याच्याकडून देवानं गल्ल्याथाला हरवलं. का हरवलं? इकडं शौलाच्या अंतःकरणाचा थरकाप झाला. शौल खचला, त्याचं धैर्य खचलं. आज रात्री हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. धैर्य खचू देऊ नका. गल्ल्यात तुमच्या समोर असणार आहे, सिंहाची गुहा तुमच्या समोर असणार आहे. दानिएलानं सिंहाच्या गुहेला सुद्धा घाबरला नाही. दानिएल सुद्धा आम्ही पाहतो सिंहाच्या गुहेसमोर खंबीरपणे उभा राहिला. त्याला माहितीये सिंहाची तोंड माझा देव बंद करेल. सिंहाची तोंड बंद करणारा देव आहे. भट्टीची तीव्रता कमी करणारा देव आहे. तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे प्रसंग तुमच्याकडे येतील, त्यास धैर्य खचू देऊ नका.
बऱ्याच लोकांचं मन अतिशय हळवं असतं, कमकुवत असतं, परंतु कावड्स, भित्रे लोक हे जगामध्ये यशस्वी कधी होऊ शकत नाही. दावीद थोडा सुद्धा घाबरला नाही. असं जर तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये मला वाटतं की 17व्या वचनाच्या पहिल्या, पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकत्र केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणामध्ये जमून सोखो व आता त्याचा वृत्तांत वाचत बसलेत का आपल्याला वेळ, पण तिथं त्याच्या भाल्याची उंची, त्याच्या अंगावरचं चिलखत, या सगळ्याचं वजन त्या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. म्हणजे शौलानं त्या असणाऱ्या गल्ल्याताचं वजन करत बसला. दावीद गल्ल्याताचं वजन करत बसला नाही. त्याला माहिती होतं माझ्याकडं जो व्यक्ती आहे तो वजनदार आहे. त्याचं चिलखत किती वजनाचं आहे, त्याचा भाला किती वजनाचा आहे, त्याचा टोप कसा आहे, त्याच्याशी मला काय घेणं देणं आहे. मला प्रभू जागा दाखवल ना की कशा पद्धतीनं या गल्ल्याताला मी हरवायचंय, गल्ल्यातासाठी मला काय करायला पाहिजे, कसा विजय मिळवायचा, हे काम प्रभूच आहे. मी कशाला टेन्शन घेणार आहे. या जगामध्ये तुम्ही देवाच्या लोकांनी भक्तीशिवाय, प्रार्थनेशिवाय, आता माझं काम काय, प्रचार करणं. मला नाही चिंता करत बसायचं प्रचार केल्यावर माझं पोट भरेल का, देव मला देईल का. अरे देव कावळ्याच्या द्वारे देतो ना. गेलेला जाऊन म्हटलं तू जा झाडाखाली जाऊन बस, मग गेल्या काय, आता झाडाखाली मला कोण आणून देणार आहे. अरे तुझं काम जाऊन बसणं आहे, जाऊन बस ना झाडाखाली. तुला तिथं भाकर कशी पुरवायची तरतूद मी करून ठेवेल, आणि मी 30 वर्षात ते शिकलो. देव कुठं पण भाकर देतो, कुठं पण तरतूद करतो. आता मी सोलापूर सोडलं, आता मला कुठं भाकर आहे. पण देवाने मला आता 4-5 महिने झालं सगळं भारीतलं भारी पुरवलं. कोणत्याच गोष्टीची कमतरता देवाने दिली नाही. म्हणून घाबरू नका. परमेश्वर तुमच्या वतीनं असतो, तुमच्या बाजून असतो, आणि निर्भीडपणे प्रभूचं काम करा. घाबरू नका. गल्ल्यात किती मोठा असला तरी त्याच्यापेक्षा देव तुमचा मोठा देव आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो या शौलानं त्याची चिलखत, त्याचा भाला, त्याचा टोप याचं वजन करत बसला. सैतानाचं वजन जास्ती नाही. बायबलमध्ये असलेलं जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे, तो बलवान आहे. आणि म्हणून त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद, त्याचा अनुग्रह, त्याची शक्ती, म्हणून बायबल सांगतं बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. रथाचे आणि घोड्याचे अभिमान लोक बाळगतात. कोणी आपल्या रथाची, कोणी आपल्या घोड्याचा अभिमान बाळगतं. मी तर माझ्या जिवंत देवाचा अभिमान बाळगेल. जिवंत देवाचा अभिमान बाळगा. देवाकडे तुमच्यासाठी प्रोव्हिजन आहे, कशा पद्धतीने आणि युद्ध तुम्हाला हरवायचंय. म्हणून आम्ही पाहतो दावीद जेव्हा गल्ल्याताच्या विरोधामध्ये गेला, एकच शब्द तो बोलला, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करून जातो. आज तुमची भीती घालवण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी एकच शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे आणि परमेश्वर तुमच्या वतीने लढणार आहे. देवाचे प्रिय लोको, भित्री मनोवृत्ती तुम्हाला पराभूत करणार आहे, पण ज्याच्याकडे निर्भीडपणा आहे, दाविदाकडे निर्भीडपणा होता आणि दाविदाने युद्ध जिंकलं. शौल खचला, तुम्ही खचू नका. इस्रायल लोक खचले, तुम्ही खचू नका. तुम्ही समर्थपणे प्रत्येक प्रश्नाला सामोरं जा. निश्चित देव तुम्हाला विजय देणार आहे आणि विजय तुमच्याच पक्षाचा असणार आहे. देवा तुम्हाला आशीर्वाद देव आणि मोठ्या विजयाची साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडो. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, नम्रतेने मी तुझ्या समोर येतो. आमचं समर्पण तुला करतो प्रभूची. शौलासारखं आणि यहुदी लोकांसारखं गल्ल्याताला पाहून घाबरणारं जीवन आम्हाला नको आहे. आम्हाला लढणार, आम्हाला सामना करणार, आम्हाला प्रभूच्या बरोबर चालणारं जीवन तू दे. ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाची मनोवृत्ती बदल प्रभूची. आज तरुण लेकरांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्याकडे निर्भीडपणा निर्माण कर, त्यांच्यामध्ये लढणारी मनोवृत्ती निर्माण कर. आपली हातारं खाली टाकावी, शरणागती पत्करावी. अशा प्रकारचे ते लोक नसावेत. तर ज्याप्रमाणे दावीद म्हणतो की परमेश्वराच्या नावाने तुझ्यावरती चाल करून जातो, तसे चाल करून जाणारे तरुण तरुणी बनव प्रभूची. आज काही लोक आजारी असतील, दुःखी असतील, कष्टी असतील, आर्थिक प्रश्नात कर्जबाजारीपणामध्ये असतील, परंतु आजचा संदेश त्यांना बदलणारा संदेश असू दे. त्यांची मनोवृत्ती नवीन केली जाऊ दे प्रभूची. आजारपणाशी सामना करत ते थकून गेले असतील, काही त्यांचे अवयव डॉक्टरनं आणि असं सांगितलं असतील की ते खराब आहेत, परंतु तुझं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हरणारे लोक नाही, लढणारे आणि विजय संपादन करणारे लोक बनवते. घाबरणारे लोक नव्हे, तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवून खंबीरपणे उभं राहणारे लोक बनव प्रभूचे.
सर्वांसाठी प्रार्थना करतो, शांत झोप त्यांना लागू दे. ज्यांच्याकडं नोकरीची भीती, माझी नोकरी जाईल, आज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, टिकून राहू दे. सेलचं टार्गेट पूर्ण होत नाही, प्रमोशनची समस्या, डॉक्टरकडे चेकअपसाठी जाणारे लोक आहेत, त्यांना भीती आहे की माझे रिपोर्ट्स आणि निगेटिव्ह येतील. पण आज तुझा शब्द ऐकून त्यांचे रिपोर्ट्स बदलल्याच्या साक्षी घडू दे प्रभूची. विश्वास आहे माझा. बँकेचं लोन पास होत नाही, आर्थिक अडचणीमध्ये अडकलेले लोक आहेत, लग्नाचा प्रश्न आहे, लग्नामधनं अपयश त्यांना आलेलं आहे, काहींचे विवाह तुटत आहे. अशा सगळ्यांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी, मोठा विजय त्यांना तू दे आणि तुझ्या सामर्थ्यशाली नावाची घोषणा करत असताना त्यांच्यामधली भीती काढून टाक आणि त्यांना विजय बनव. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून ताई, आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सरकार राहो. आमेन.